सुंदर मनामध्ये भरली. म्हटलं घेऊन या बाचीला. तिलाही बघू द्या कौतुक सोहळा. काय लिंबाळकर म्हणून. काय येडचाळ चालवले? हा, अभ्या आराम करायला सांगितलं ना तुला. वाढवून घ्यायचंय दुखणं तुला. अभ्या इथं तू लवकर बरा व्हावा म्हणून आम्ही झटतोय. आणि हे तू काय करतोय? काही अर्थ आहे का तुझ्या या वागण्याला? कळतंय का तुला तू काय करतोय ते? अभ्या, अभ्या, मुद्दाम नाही करत मी. तू मुद्दाम करतोय का नाही करत हे महत्वाचं नाहीये, पण तू लवकरात लवकर बरा होऊन घरी यायला पाहिजे. अभ्या, हा येणार आहे ढाल घेऊन. खबरदार परत आता ढालीचं नाव काढलं तर. नाव नाही काढत आहे, घरी घेऊन येणार आहे. अभ्या, असं नको ना बोलू. आता मनात हाय तर बोलू नको का? शिस्त लाव तुझ्या मनाला. माझं मन नाही ऐकत. एवढे लाड नाही करायचे मनाचे. जे पाय ते पुरवायचं नाही. मनाला नाही ऐकण्याची बी सवय पाहिजे. नाही माया मनाला. हा, मग लावती. आता 28 वर्षानंतर लागणे अवघड आहे. काही अवघड नसतं. एकदा मनानं ठरवलं ना की सगळं जमतं. मनाला मुरड घालायला पाहिजे. आणि मन जास्त अस्वस्थ होतं. होऊ दे मग. मन मारून जगायची बी सवय झाली पाहिजे आपल्याला. नाही मारणार मी मन. हे पाय, माझं मन मला बरोबर सांगत. माया मनाला पारख आहे की हे चांगलं आहे काय वाईट आहे. माझं मन सांगत मला हे चांगलं आहे, हे माझं आहे, मला पाय आहे. अभ्या, खऱ्या जगात असं काही होत नाही. पाहिलं ना तू, पाय मोडलाय तुझा. आपण जिद्द नाही मोडली ना. अभ्या, नुसते जिद्दीवर कसा धावणार आहे तू? माझं मन साथ देईल मला. दरवेळी तुझी मनमानी चालणार नाही. या अभ्या, खरं सांगते मी तुला, आता शर्यतीचा नाद सोड. आणि खरं सांगते अभ्या मी तुला, जर तू शर्यतीचा नाद सोडला नाही ना तर आपली मैत्री संपली म्हणून समज. हे पाय, मी शर्यत आणि तू दोन्ही बी नाही सोडणार आता. तू जर शर्यत निवडली तर मी तुझ्या बरोबर नसणार. काय झालं? नाही, काही नाही. मग आनंद नाही झाला का? कशा? हे बघा, तुमच्यासाठी स्थळ आलंय पक्षश्रेष्ठींकडून. तुम्ही पक्षश्रेष्ठींचे जावई होणार. आबा, एवढ्यात नाही लग्न करायचं मला. मग वळूसारखं गावभर बोंबलत फिरायचंय का? नाही देवा, लय तोंड उचकता ना. आज तुमच्या चिरंजीवाच्या लग्नाविषयी बोलतोय ना. उघडा ना तोंडाचं कुलूप आणि समजावा ना तुमच्या चिरंजीवांना. पण मला वाटतं दौलतराव अजून तेवढे समजूतदार नाहीये. ते काय नाही, शर्यत संपली की यांचा बार उडणार आणि पक्षश्रेष्ठींच्या भाचीशीच यांचं लग्न होणार. तेव्हा शर्यत हरू नका. विजय एंड. मी खरं सांगते अभ्या, मी तुझ्या पाठीशी उभी राहिले ना. पाहिलं ना काय झालं. ऐक माझं अभ्या, प्लीज. तुझी अवस्था ठीक नाहीये. मोहन सर काय म्हणायचे? शर्यत ताकदीवर नाही, हिमतीवर जिंकली जाते. अभ्या, पण फिटनेस बी पाहिजे ना. ते मी फिट आहे. मी बोललो मोहन सरांची, रिपोर्ट बी पाठवले होते मी. सर स्वतः म्हणले खेळाडूंना अशा छोट्या मोठ्या इंजुरी होत असते, व्यवस्थित उपचार घेतले तर होतं सगळं ठीक. एवढं काही भाऊ करण्याची गरज नाही. मोहन सर इथं नाहीये. त्यांना परिस्थिती काय आहे हे बी माहित नाही. अभ्या, ही छोटी मोठी इंजुरी नाहीये रे. मोठी इंजुरी बी नाही येईल. ते सांगू राहिलो मी तुला. मी तुला चालून दाखवतो. थांब, तुला चालून दाखवतो. अभ्या, अभ्या, नाही, पाय तू आता थांब जरा. अभ्या, बस. ये पाय. हा चालेल. 1 2 1 झालं. आता काय कथ्थक दाखवू करून? ये पाय, हे कथ्थक. हा, आता भरतनाट्यम पाय. हे पाय. हा, लोकनृत्य पाय. आता हे पाय, हे पाय.
ब्रेक डान्स पाय आता. हळू 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 हळू. हा हा हळूच आहे, जमतंय. नाही हारणार मी. नाही आब्या, दादा विश्वास ठेव, मी खरंच नाही हारणार. अभ्या हारजीतचा प्रश्नच नाहीये. इथं तुला घरून कुणी परवानगी देणार नाही. मला परवानगी नको ते, साथ पाहिजे. ते विसर. मामी नाही उभे राहणार. आपलं ते आई कमजोर आहे मनानं, तुला माहिती ना. मला तर तुम्ही दोघं बी. मी नाही. मी बी नाही. ठीक आहे, एकटा जाईन मी. अभ्या कळली तुमची मैत्री. घरच्यांनी साथ सोडली की तुम्ही पलटी मारली. असं नाही रे आब्या. जाऊ दे रे दादा. नाही तू साथ देणार नाही मला माहितीच होतं. तुम्ही दोघं बी नका दिवसात. नाही मी खंबीर माझा. अरे पण गरज काय आहे? गरज नाही लते, माझं ठरलंय आता. अख्खा गाव डोळे लावून बसलाय की दौलतची यावेळी कोणीतरी जिरवल म्हणून. अक्कासाहेब बी बोललेत मला. काय म्हणल्या? हेच त्या म्हणल्या, तू दौलतच्या केसाला बी हात नाही लावू शकत प्रत्यक्ष आयुष्यात, पण शर्यतीत त्याला सोडू नको. मैदानात हरव त्याला, त्याची जिरली पाहिजे. आमदार झाला तर गावाचं काय होईल ते विचार कर ना जरा. गावासाठी तरी हे मला करावंच लागत. अभ्या पण गावासाठी आपण आपला जीव धोक्यात नाही ना टाकू शकत. मैदानात तो काही नाही करू शकणार लते. नाही, तो बाहेर करल. एकदा का हरला ना तो दादा की त्याचा तोच खचल. कोणी साथ बी नाही देणार त्याला. आणि त्याचं जाऊ दे ना, बापूंचे पैसे एक रकमी देण्याचा हा एकच मार्ग आहे आणि तो मी नाही सोडू शकत. तुम्ही साथ द्या नाही त्यांना कधी, पण या शर्यतीत माझी एंट्री फिक्स आहे. शर्यत संपली की यांचा बार उडणार आणि पक्षश्रेष्ठींच्या भाचीशीच यांचं लग्न होणार. लग्न करीन तर मीच नाशिकशीच, नाहीतर कोणाशीच नाही. काय झालं तुम्हाला नाही कळणार. म्हणजे? ऐक ना. जाऊ दे रे दादा. असं काय लहान पोरासारखा करू राहिला तू? अभ्या हे पाय, मी फोन आणलाय तुझ्यासाठी. टाका मग आता पेटीत. काय बालिशपणा आहे हा? मग काय, मला जे पाहिजे ते नाही देऊ राहिले, बाकीच देऊ राहिले. काय काय पाहिजे तुला आब्या? साथ पाय मला तुमची. देणार आहे का आब्या, दादा प्लीज, माझा शेवटचा हट्ट आहे. ए आब्या, असं नको ना बोलू. अरे माझ्यावर खरंच विश्वास ठेव, मी खरंच जिंकन. दादा नको. मला विश्वास आहे आब्यावर. ते दादा पण त्याचा पाय. आपण बरा करायला मदत करू ना काहीतरी. हा नाही नाही, मामींना आवडणार नाही. त्या पाय 4 दिवसाचा प्रश्न आहे ते. मी हात नाही. का बरं? मी मामींना शब्द दिलाय. हा का? आणि मग मला मला शब्द दिला त्याचं काय? म्हणली होती ना आयुष्यभर साथ देईल म्हणून. हा ते मैत्रीण म्हणून. मैत्रीण म्हणून काय? लग्नाच्या वेळी तू देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं त्याला साथ देईल म्हणून कबूल केलं होतं ना. अरे त्याला काही अर्थ नाहीये. आधी नव्हता पण आता हाय. म्हणजे तू तू हाय का नाही माझ्याबरोबर? अभ्या हा का नाही? मी असं सांगू शकत नाही. हा का ना?